धुरंधर रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर जणू काय वादळच आलंय। रिलीज झाल्यावर फक्त 3 दिवसातच धुरंधरनं 100 कोटींचा गल्ला जमा केला। स्पाय थ्रिलर असलेला मल्टी स्टार सिनेमात अनेक दिग्गज झळकले आहेत। या सिनेमात रणवीर सिंगनं मुख्य भूमिका साकारली आहे, तर या सिनेमात अक्षय खन्नानं साकारलेल्या रहमान बलूच उर्फ रहमान डकेत या भूमिकेची जोरदार चर्चा रंगली आहे। अक्षयनं साकारलेला रहमान डकेत खुंखार वाटला, पण नेमका हा रहमान डकेत कोण? खरंच पडद्यावर दिसला तसाच खुंखार भयवाह होता का रहमान डकेत? त्या काळी त्याची तेवढीच दहशत होती का? यांसारखे अनेक प्रश्न सध्या चर्चेत होते। चला तर मग या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। आदित्य धरचा धुरंधर हा चित्रपट खऱ्याखुऱ्या घटनेपासून प्रेरित आहे। हा चित्रपट पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध भारताच्या लढाईचं अर्थ काल्पनिक वर्णन करतो। हा चित्रपट 2000च्या दशकाच्या उत्तरार्ध कराचीतील लियारी येथे घडतो। त्या काळी लियारी गँग ॲक्टिव्हिस्टचं माहेरघर होतं, असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। अक्षय खन्नानं सिनेमात लियारीवर राज्य करणाऱ्या खुंखार रहमानची भूमिका साकारली आहे, जो त्याचा चुलत भाऊ आणि सेकंड इन कमांड उजैर बलोच म्हणजेच दनिश पांडोर सोबत लियारीवर राज्य करतो। रणवीर हमजा या गुप्तहेराची भूमिका साकारली, जो रहमान डकेत च्या टोळीत घुसखोरी करतो आणि ती उद्ध्वस्त करण्याचं काम करीत असतो। तसेच भारतीय गुप्तचर संस्थांना ISIशी असलेल्या त्यांच्या व्यवहारांबद्दल माहिती देखील पोहोचवत असतो। अक्षय खन्नानं साकारलेल्या खुंखार रहमान डकेतचं पूर्ण नाव सरदार अब्दुल रहमान बलूच होतं। तो एक पाकिस्तानी गँगस्टर होता, ज्याची 2000च्या दशकात लियारीमध्ये मोठी दहशत होती। पण लियारीत रहमान डकेतची भीती अशीच पसरली नाही। याची सुरुवात खरं तर रहमानच्या लहानपणापासूनच झालेली। ज्या वयात मुलांना स्वतःच्या हातानं जेवायचंही कळत नाही, त्या वयात रहमाननं लियारीमध्ये ड्रग्ज विकायला सुरुवात केली। वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यानं त्याच्या आयुष्यातील पहिली हिंसा केली। त्यानं एका व्यक्तीला चाकू भोगसून मारलेलं। 19 वर्षाच्या वयात रहमाननं आपल्या आईचा गळा घोटला आणि त्यानंतर पंख्याला लटकावून तिचा जीव घेतला। धुरंधरच्या एका महत्त्वाच्या सीनमध्ये हे सगळं दाखवण्यात आलंय। काही क्रिएटिव्ह लिबर्टी सोबत रहमान 90च्या दशकाच्या शेवटी हाजी लालूच्या गँगमध्ये सहभागी झाला आणि 2001 मध्ये लालूच्या अटकेनंतर गँगची कमान सांभाळली। पुढील 8 वर्ष रहमान लियारीमध्ये आपला बालेकिल्ला बनवला। उजैर आणि त्याचा सहकारी बाबा लाडला हे त्याचे विश्वासू होते। रहमानच्या आदेशानुसार लाला आणि बलोच त्यांच्या दुश्मनांच्या कापलेल्या मुंडक्यांनी फुटबॉल खेळायचे आणि त्यांची ताकद दाखवायचे। त्या काळात लियारीमध्ये त्यांची दहशत होती। ऑगस्ट 2009 मध्ये लियारी टोळीवर सरकारने केलेल्या कारवाई दरम्यान कराची पोलिसांशी झालेल्या गोळीबारात रहमान मारला गेला। त्यावेळी तो 34 वर्षांचा होता। त्याच्या मृत्यूनंतर त्याचा चुलत भाऊ उजैर यांना त्याच्या टोळीची सूत्र हाती घेतली।